सो हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर परत आज बघा आमच्या क्लासमधून व्लॉग स्टार्ट करतो. चला, पण आज काही काम होईल. क्लासमध्ये कोणी आलाही नाही म्हणून थोडं स्केच करतो आता, जे आम्हाला रोज करायचं असतं. हे आहे माझ्यासोबत वृंदा आहे स्केच करायला, आणि याचं स्केच आम्हाला रोज 20 स्केचेस बोललेले सर, पण जे आम्ही करत नाही डेली स्केच. आज थोडं लवकर आलो म्हणून स्केच करतो थोडा वेळ, आणि नंतर क्लासमध्ये जाऊ. स्केचिंग करता करता आठवलं आता बघा ते, आणि हे कसं वाटतंय सांगा कमेंटमध्ये. आणि एक केलं की कंटाळा येतो, आणि दिवसाला 20 स्केच करायला बोलले सर. अरे आज आपण हे करणार आहोत. हा माझा बोर्ड आहे. जण आत्ता स्टील लाईफ करतायत. द्राक्ष आणि पोट वगैरे ठेवलेलं आहे, आणि आत्ता मी चारकोल. आपल्याला स्टार्टिंग करायचे लहान स्केच पासून. पहिले लहान स्केच करतोय. हां कर ना, तुझं ते पेपरला पहिले, मग इकडे ये कॅमेरामध्ये. हे बघा स्केचिंग एवढं झालेलं आहे. प्रॅक्टिस म्हणून आत्ता वरती याच्यावरती करावं लागेल. हा मेन आहे. बघा कसं दिसतो इथून. चलो स्टार्ट. स्केचिंग पूर्ण झालेली आहे. इकडे बघा, इकडे पण खूप छान छान स्केचेस केलेत सगळ्यांनी. पण आपण आता काय करूया, आपण वॉश मारूया पहिले. हे बघा, याच्याने वॉश मारूया. वॉश मारलं तर थोडं चांगलं होतं. थोडं वॉश मारून घेतो. कुणाचाही काय माहिती, चोरीने इकडे यूज करतोय. गपचूप वॉश मारत. बघा माझं पेलेट कसं आहे, ते एकदम मस्त सुंदर कलर, एकदम निवांतपणे काढलेले. आणि आज माझ्याकडे काही नाही, फक्त माझा हा बोर्ड आणि पेपर. दुसऱ्याचं कलर हे सगळं दुसऱ्याचंच वापरतोय. कसं होतंय बघू. आज सगळेजण काम करत आहेत प्रामाणिकपणे, आणि एक इकडे आहे जे प्रामाणिकपणे फोन बघतो. बघा आमच्या ग्रुपमधले प्रामाणिकपणे आहे सगळेजण. ते बघा प्रामाणिकपणे नाक पोचतोय. चला आपण प्रामाणिकपणे काम करू. आपल्याकडे आज कलर नाही, आधीच होतं वरचं सुकलेलं आहे. हे बघा, हे हमने गरीबी भी देखी, लेकिन इतनी गरीबी.
अरे हम तो गरीब हैं। एक गरीब किसी को क्या दे सकता है? हम जैसे लोग तो गरीब पैदा होते हैं, गरीब मर जाते हैं। थोडे कलरचं जुगाड झालेला आहे. आत्ता परत एकदा इथून जुगाड करावं लागेल. बघा सुकलेला आहे मस्त. आता एवढं जुगाड केलं. हे बघा कुठून तरी ॲडजस्टमेंट झालं. आता करतो स्टार्ट. एवढा हे बघा एवढं झालेलं आहे तिकडं. बघा बॅकग्राऊंड तिकडे आपण बॅकग्राऊंड वगैरे पूर्ण भरून आलो. आता भूक लागली आणि स्टील लाईफला पण काही द्राक्षे वगैरे ठेवतात. खूप खायला वाटतात पण काय करू आता. खायला तर वाटतात पण आता स्टील लाईफ आहे ना तर म्हणून कधी भूक लागणे काय करेन काय नाही असं हवा नाही. आता जातो कॅन्टीनला आणि तिथे जाऊन काय बघतो खायला. स्टील लाईफ पण ते ठेवलं आहे की खायलाच मी कॅन्टीनला जात होतो आणि परत आजोबा बोलवतो. हा काय सांगतोय आजो आज मस्तपैकी. तर हा बोलतो की तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा, खूप चांगले येतात असत ना. हो असंच बोललाय. आता जातो. आता कॅन्टीनला परत जातो खायला. पोट भरून खाल्ला. आता परत क्लासमध्ये. इकडे क्लास चालूच आहे. डायरेक्ट क्लासमध्ये जाऊ काम करायला. मस्त पोट भरून जेवलं. सगळ्यांचं काम चालू झालेलं आहे. आत्ता मी पण काम स्टार्ट करतो. एवढं झालेलं आहे. बाकीचा पण खूप छान छान झालेलं आहे बघा. आणि ते द्राक्ष बघून खायला वाटतात. इकडून 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 दिसेल तुम्हाला. हे बघा द्राक्ष बघून कसे खायला वाटतात. स्टार्टिंगला वॉश मारायचं. नंतर याचे ऑब्जेक्ट आहेत हे भरून घ्यायचे स्टील लाईफमध्ये. चला आत्ता हे ऑब्जेक्ट आपण भरून घेऊ. थोडं बॅकग्राऊंड झालं आहे. ही बघा आजची असाइनमेंट एवढी झालेली आहे. स्टील लाईफ आहे बघा तिथे ठेवलेलं द्राक्ष वगैरे. तर आजचं काम बघितलंच असेल आमचं दोघांचं. तुम्हाला दाखवलं आणि आज थोडं झालंय. आता उद्या पूर्णच करावं लागेल. 2 दिवसात ते पूर्ण करायचं आहे. बोलले होते आम्हाला की किती रे 4 वाजता ना. 4 वाजता आम्हाला सोडणार होते पण सर गायब आहे. मग आम्ही पण 3:30ला गायब. आता लवकर लवकर जायचं आहे चर्च गेटला ट्रेन पकडायला. अर्धा तास असेल माझ्याकडे. से बड़े बड़े ढांगा डालते हुए जाना पडेगा चर्च गेट. चला तुम्हाला दाखवतो. हा तर CST पासून जाईल. मी चर्चगेटला मला जावं लागेल. चला काल पण ट्रेन नाही भेटलेली मला. आज तरी बघतो 4ची ट्रेन भेटतं की नाही ते. आणि उद्या लवकर सकाळी येऊन परत काम करावं लागेल. तेवढं पूर्ण करायचं आहे. आणि लेक्चर पण आहे. लेक्चर सांगितलं की खूप कंटाळा येतो. लेक्चरला 2-3 तास घालवतो आणि लिहायचं तर खूपच कंटाळा येतो. तरी पण उद्या दाखवतो तुम्हाला. आपण पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज. आता खाली सबवेमधून जाऊ. गर्दी दाखवतो तुम्हाला किती गर्दी असते. हे बघा गर्दी किती असते. ये पार करके उधर जाना पड़ेगा. एक क्रॉस करून आपल्याला तिकडनं जावं लागेल. खूपच गर्दी आज.
आपल्याला तिकडनं वरती चढावं लागेल, नंतर तिकडनं बाहेर क्रॉस करावं लागेल रस्ता. चला क्रॉस करतो. इकडनं आपण जाऊ शकतो पण तिकडनं खूप गर्दी आहे. हा रस्ता क्रॉस करून आउट साईडला जावं लागेल. रस्ता क्रॉस केला, आता जातो आउट साईडला. बघा पुढे नाचत जातो एक माणसं, दाखवतो तुम्हाला. बिना गाणं नाही काय नाही. बघितलं का नाचताना? एन्जॉय करा मित्रांनो. हे लाईफ मध्ये एकच लाईफ भेटते आपल्याला, तर एन्जॉय करा. बघा नाचत कसं जातोय ते. आपण पण नाचतो असं वाटतंय. बघा एकटाच किती नाचतोय. आपण पण नाचू शकतो. आता काय तिकडनं ट्रॅफिक आहे म्हणून आपण चालत जाऊ. चला एन्जॉय करत असं तुम्ही पण एन्जॉय करत राहा. बघा किती नाचतोय इथं. चला चर्चगेटला आपण जाऊ. बघा आझाद मैदान, तिकडे क्रिकेट खेळतायत आणि इकडे दुकान वगैरे आहेत कपड्यांचे. बघा कपड्यांचे दुकान, तुम्हाला घ्यायचे असेल तर या. अजून पुढे दाखवतो तुम्हाला फॅशन ट्री. हे बघा दुकान तिकडनं तुम्हाला इकडे दिसेल. पूर्ण दुकान कपड्यांचंच आहे. बघा रस्त्याला हा फॅशन ट्री मार्केट आहे. हे बघा कपड्यांचं दुकान. आता तुम्हाला दाखवतो खाऊ गली. खाऊ गलीमध्ये बघा गर्दी किती असते ते. ही बघा आता तुम्हाला दाखवतो खाऊ गली. किती गर्दी असते ते खाऊ गलीमध्ये. चालायला पण जागा नाही, एवढी गर्दी असते. वहीं बैठेगा अरे इकडे मित्रा दोस्त. बघितलं का कसं गर्दी असतो ते पूर्ण एकदम पॅक. आणि आता तुम्हाला एक गाडी दाखवतो. बघा एक नंबर गाडी आहे. बघितली का गाडी कशी आहे ते. आता चर्चगेटला थोड्या वेळाने पोहोचेन. पुढे चर्चगेट. खाऊ गल्लीतून येताना असं तोंडातलं पाणी सारखं येतं, कारण इकडनं पण दुकान असतात इकडनं पण, आणि सर्व इकडनं आणि इकडनं पूर्ण खात असतात सगळे लोक, म्हणून खूप खायला वाटतं. पण आपल्याला ना, आपल्याकडे पैसे नाही, आपल्याला एकदा जायचं हॉस्टेलला जेवण बनवून खायचं. चर्चगेटला मी आलो आणि आता जातो हॉस्टेलला. तुम्ही येणार असेल तर चला, पण मागे यावं लागेल. मी जातो. चला बाय. आजचा दिवस एवढं, उद्या भेटूया.